ताज्या घडामोडी पाहिजेत तर मग आजच C24 तास या आपल्या YouTube चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवरती क्लिक करायला अजिबात विसरू नका। प्रभाग क्रमांक 9 इथे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीने आयोजित विजयी संकल्प सभेत मोठ्या संख्येने कार्यकर्ते, महिला, युवक आणि ज्येष्ठ नागरिक सहभागी झाले होते। सभेचं वातावरण अत्यंत उत्साही असून यावेळी अमोल रतन बालवडकर यांच्या भावनिक आणि आक्रमक भाषणाने संपूर्ण सभा भारावून गेली। यावेळी अजित पवार यांनी प्रभाग क्रमांक 9 मधील उमेदवारांचं कौतुक करत म्हटलं की गायत्री मोहन मेढे, बाबूराव दत्तोबा चांदेरे, पार्वती अजय निमन आणि अमोल रतन बालवडकर यांनी सातत्याने प्रभागामधील सामाजिक, नागरी आणि विकासात्मक प्रश्नांसाठी काम केले आणि सर्व उमेदवारांचे काम जनतेला दिसतंय। परिवर्तनासाठी त्यांना संधी देण्याचं आवाहन त्यांनी केलं। विजय संकल्प सभेमधनं प्रभाग क्रमांक 9 मध्ये राष्ट्रवादी काँग्रेस अधिक मजबूत झाल्याचं चित्र बघायला मिळतंय। कार्यकर्त्यांमध्ये नवचैतन्य निर्माण झालं आहे। येणाऱ्या निवडणुकीत घड्याळ चिन्हावरती मोठ्या मताधिक्यानं विजय मिळवण्याचा निर्धार यावेळी व्यक्त करण्यात आलाय। या कारभाराच्या हातामध्ये पुणे महानगरपालिकेची सूत्र आहे। काय अवस्था आहे? 17 तारखेला 2017ला आम्ही बाजूला गेलो। त्यामध्ये आत्ताचे सरकारमधले आत्ताचे राज्यकर्ते पुणे महानगरपालिकेमध्ये इथं आले। केंद्राचा राज्याचा दोष नाही, पण इथल्या त्रिमूर्तींचा दोष आहे। काय कारभार केला? आज बाणेरकरांनो, तुम्ही इथं सगळेजण बसलाय, तुम्ही मला सांगा, ह्या दोन्ही ठिकाणी आम्ही फार विचारपूर्वक उमेदवार देण्याचा प्रयत्न केलेला आहे। आज ह्या दोन्ही प्रभागात नव्हे तर पुणे महानगरपालिकेमध्ये ट्रॅफिकची समस्या आहे का? नाही आहे। त्याला जबाबदार कोण? पुणे महानगरपालिकेचं काम नव्हतं का? मी शेजारी नदीच्या पलीकडे पिंपरी चिंचवड महानगरपालिका, बाणेरकरांनो तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे, 92 ते 2017 25 वर्ष मी तिथं महापौर करायचो, स्टँडिंग कमिटी चेअरमन, PCMT चेअरमन, वेगवेगळी पदं त्या ठिकाणी द्यायचो। आज ते शहर त्या काळामध्ये देशातलं उत्तम शहर म्हणून त्याचा नावलौकिक झाला। अमोल बालवडकरचं भाषण ऐकत होतो, काय चूक आहे त्यांची? उद्याच्याला एखाद्या कार्यकर्त्यांनी एखादी मागणी केली आणि ती आपल्याला देता आली नाही तर 4 गोष्टी समजून सांगता येतात। शेवटपर्यंत तुम्ही त्यांना खिळवत ठेवता, तुम्ही त्यांना नीटपणे उत्तर देऊ शकत नाही। अरे त्यांनी जीवाचं राज केलं पक्ष वाढवण्याच्या करता, आणि तुम्ही मात्र त्यांना अशा पद्धतीने खड्यासारखं बाजूला टाकता। ही महाराष्ट्राची संस्कृती नाहीये, हा महाराष्ट्राचा इतिहास नाहीये। इथं माझ्या लाडक्या बहिणी बसल्यात, मला तुमच्याबद्दल अभिमान आहे। आज बहिणी देखील ह्या 2 भावांच्या मागे मजबूतीने उभ्या आहेत, बाबूराव आणि आमच्या अमोलच्या। आज आम्ही केंद्राने भरभरून दिलं, राज्यांनी भरभरून दिलंय, ते कुठं कमी पडले नाही, पण इथली लोक कमी पडली। इथं ज्यांच्यावर जबाबदारी होती ते कारभारी लोक कमी पडली। म्हणून उद्याच्या 15 तारखेला कारभारी बदलायचा। तुम्ही मला कारभारी पद द्या, नाही पुण्याचा चेहरा मोहरा बदलला तर नावाचा अजित पवार सांगणार नाही। बाहेरचे लोक येतील, भाषण करून जातील, अरे जे बरं वाईट व्हायचंय ते तुमचं माझं पुण्यामध्ये होणार आहे, बाहेरचे लोक येणार नाही। आपली माणसं ओळखा, आपली माणसं पहा, आणि ह्या पद्धतीनं मागच्या काळामध्ये बाबूरावांनी, अमोलजींनी ह्या भागामध्ये चांगल्या प्रकारची कामं करून दाखवली। आता अमोलनी मला फिल्म दाखवली, त्याच्यामध्ये हॉस्पिटल, अरे गोरगरिबांची मुलांना, मुलींना, त्यांच्या आया माय माऊलींना, त्यांच्या बाप दाद्यांना मोठ्या हॉस्पिटलमध्ये जाण्याची त्यांची ऐपत नाही, परंतु त्यांना त्यांचं आरोग्य चांगलं ठेवण्याचा अधिकार नाही। या हॉस्पिटलला कुलप लावून ठेवता, ही तुमच्या कामाची पद्धत? चौघांच्या घड्याळाच्या चित्राच्या शेजारचं बटन दाबून चौघांना प्रचंड मताने विजयी करा। माझी तुम्हाला विनंती आहे, जेवढी बालवडकरला मतं मिळतील अमोलला, तेवढीच बाबूरावला मिळाली पाहिजे। जेवढी बाबूरावला मिळतील तेवढीच पार्वतीला मिळाली पाहिजे, आणि जेवढी पार्वतीला मिळतील तेवढीच माझी गायत्री बहीण तिला मिळाली पाहिजे। पॅनल टू पॅनल। त्या क्षणाला सर्वप्रथम मला कोण आठवलं असेल तर माझे आई वडील आठवले।
कारण माझ्या आई वडिलांच्या समोर त्या नेत्याने शब्द दिला होता की तुमच्या मुलाला मोठं करीन, मी त्याच्या पाठीशी उभा आहे. ज्याचा शेवट गोड तिथं सर्वच गोड, आणि हा विषय इथं संपला. आणि एवढा मोठा नेता एका सर्वसामान्य माजी नगरसेवक असणाऱ्या कार्यकर्त्यासाठी एवढं षडयंत्र रचतो. सांगायचं तर तेव्हा सांगायचं ना, हिंमत होती तर. नसती घेतली माघार, अपक्ष उभा राहिला असतो. एवढा धोका. 1.5 तास शिल्लक होते. आई वडिलांचा चेहरा समोर आला. पहिलं राजकीय करिअर ते सगळं गेलं पुढं. पण ज्या आई वडिलांपुढे आपण एवढं हे सगळं केलंय, आपल्याला माहितीये आपले आई वडील आपल्यावर किती जीव लावतात. अरे घरी कसं जायचं, कोणाला तोंड दाखवायचं आणि काय सांगायचं. आपल्या घरी जे आले होते त्यांचा आपण सन्मान राखला, त्यांना चहा कॉफी दिली आणि त्यांनी मला एक पेढा चारला. त्याचा शेवट गोड अमोल, ते सर्वच गोड. तो पेढा टाकलेला फोटो सगळीकडे झळकला. एक नेता आणि एक कार्यकर्ता, वाद संपला, कामाला लागा, निवडणूक झाली, निवडून आले. आज 1.5 वर्षांनी कळलं त्या पेढ्यामध्ये विष भरलं होतं, विष. दीड तास शिल्लक होते. त्यात एक फोन वाजला. अजित दादांना तुमच्याशी बोलायचंय. एका क्षणात माझ्या समोर दाटलेला अंधार दूर झाला. एका महाराष्ट्राचा नेता एका कार्यकर्त्यावरती काय अन्याय होतोय, पुढच्या 5 मिनिटाला त्या नेत्याला कळतं. याच्यावरून विचार करा, ही अजितदादा सारखी ही ताकद म्हणजे महाराष्ट्रामध्ये कशी प्रकारचं काम करते. ज्यांनी माझ्या आई वडिलांच्या डोळ्यात अश्रू आणले, त्यांच्या डोळ्यात नाही इथून पुढच्या 4 वर्ष त्यांची शिल्लक राहिल्यात, नाही त्यांच्या डोळ्यामध्ये अश्रू आणून बदला घेतला, तर हा कार्यकर्ता दाखवणार त्या ठिकाणी. दादा 1.5 वर्ष त्यांनी माझ्यासाठी कटकारस्थान रचलं, पण केवळ 1.5 तासामध्ये तुम्ही ते उलथून लावलं. म्हणजे एक दादा 1.5 वर्ष कटकारस्थान रचतो एक कार्यकर्ता संपवायला, दुसऱ्या बाजूला एक दादा केवळ 1.5 तासात त्या कार्यकर्त्याला पुनर्जन्म देतो. म्हणजे विरोधाभास बघा हा काय आहे. अमोल उदमले, सी 24 तास, पुणे.